मित्रांनो, संधिवात या आजारावर आयुर्वेदिक उपचार आपल्याला माहीत आहे, जसं हळद असेल, त्यानंतर अश्वगंधा आहे ना, हो. तर व त्यासोबतच इतर पालेभाज्या आपण काय सेवन केल्या पाहिजे, बोला सर. तर आपण इतर पालेभाज्या, तरोटा जो आहे, तरोटा आणि मेथी हे या संधिवातावर फार गुणकारी आयुर्वेदिक औषधी आहे. याचं आपण सतत जर सेवन केलं, आणि विशेष म्हणजे रानभाज्या म्हणून प्रसिद्ध आहे, मेथीचं 12ही महिने भेटते, पण तरोटा जो आहे एका विशिष्ट काळात आपल्याला भेटतो, त्याचं भरपूर सेवन करा. आणि त्याचप्रमाणे त्रिफळा आहे, अश्वगंधा आहे, आणि इतरत्र गुग्गुलू वगैरे बाकीचे शब्द आहे आपल्याला ते माहीत नाहीत, परंतु अश्वगंधा, त्रिफळा आणि हळद तर हे 3 पदार्थ जर आपण सेवन केले तर निश्चितच ह्या संधिवातावर फार गुणकारी औषधी आहे. आणि म्हणून आपण ह्या संधिवाताकरिता ह्या 3 वस्तूंचा आणि तरोटा व मेथी या रानभाज्यांचा आपण उपयोग केल्यास संधिवात 100% बरा होतो. व डेली वॉकिंग, डेली व्यायाम व डेली व्यायाम हे तर 6 प्रकारामध्ये आहेत. डेली व्यायाम तर सगळ्यांसाठी गुणकारी आहेत, आपण केलाच पाहिजे. जसं बडे सर आहेत, विठ्ठलराव देशमुख आहेत, ते डेली व्यायाम करत असतात, चालत असतात. धन्यवाद. धन्यवाद.